संत श्री प्रेममूर्ती श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्वाचा व उत्कृष्ट असा अभंग आपल्या सेवेसाठी उल्ला विठ्ठल. कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मग पहिली गोष्ट अशी, हाताने टाळे आणि मुखाने भगवंताची नामस्मरण. कोणते नामस्मरण? विठ्ठल 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 मंत्र सोपा करी पाप निर्मळ. किंवा आपण हरिपाठामध्ये म्हणतो, हरि उच्चार आणि अनंत पापराशी जाशील लयाची क्षण मात्रे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. दुसरी गोष्ट अशी आहे की एकमेकाशी बोलायचं नाही. म्हटले महाराज तुमची शेवटी बडबड चालू आहे, आम्ही तरी कशाला बोलावं. तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे, कीर्तन असो, प्रवचन असो, भागवत असो, कथा असो, नवे काल्याचे कीर्तन जरी असले तरी कीर्तनात बसल्याच्या नंतर झोप येते. मग जर आपला शेजारी जर झोपला तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं. म्हणून शेजारी चेक करत चला. जर आपला शेजारी आपल्याच बाजूला झोपला तर बारीक असा चिमटा घ्या. जास्ती जोरातही नका घेऊ. ते जर ओरडला तर मलाच थांबावं लागेल. कीर्तन करणं सोपं नाही. कीर्तनाची अगोदर आठवावं लागतं, नंतर पटवावं लागतं, नंतर तुम्हाला पटवूनही द्यावं लागतं. आठवण्यासाठी गुरूंची कृपा लागते, तर पटवण्यासाठी संतांची कृपा लागते, आणि तुम्हाला पटवून देण्यासाठी देवाची कृपा लागते. एका गावात सांगितलं की कीर्तन करणं फार सोपं आहे. मागचे टाळकरी होते. मागचे म्हणाले आपण हे कीर्तन करायचं, जरी पैसे पाकिट मिळालं नाही तरी 2 टाइमचं जेवण भेटलं तरी बस. मग गेले 10 जणी. 10 टाळकरी मस्त धोतर नेहरू घातला, टोपीकडं गेले एका गावात. त्या गावात सप्ताह गावकऱ्यांनी स्वागत केलं. म्हटले वा वा, कुठले? आम्ही आळंदीची. आम्ही आळंदीची. म्हटलं कीर्तन करता का? गावकरी म्हणाले हो आम्ही कीर्तन करतो. कीर्तन करतो म्हटले. मग तुमचं पाकिट किती? 2000. मग ते म्हणाले एवढं कमी कसं काय? गावकरी म्हणाले आम्ही फिरता कार्यक्रम करतो, यासाठी कमी घेतो. बरं ठीक आहे. मग कार्यकर्त्यांनी मस्तपैकी त्यांना जेवण बनवलं, मस्त जेवण केलं. त्यांना एक राहण्यास विश्राम करण्यासाठी एक स्पेशल खोली दिली. त्याच्यात तुम्ही म्हणे कार्यकर्ते म्हटले 9 वाजेपर्यंत खोली तुम्ही आराम करा, 9 वाजता कीर्तनाला सुरुवात होईल. पण पहिली गोष्ट अशी मेन गोष्ट होती की त्या 10 जणातून एका नाही कीर्तन येत नव्हतं. मग सांगावं तरी काय? आता एक त्यातला उच्चार होता. तो म्हणाला जो बोलेल त्याला कीर्तन करावं लागेल. सगळ्यांना मान्य आहे का? म्हटले हो आम्हाला मान्य आहे. ठीक आहे चला. सगळेजण झोपले असे, विश्राम करायला झोपले. बराबर 9 वाजायच्या 10 मिनिट अगोदर कार्यकर्ते दार वाजवायला आले. म्हटले हो महाराज, महाराज दार उघडा, महाराज दार उघडा. महाराज हुई नाही सुई नाही. महाराज शांतच, कोणीच बोल नाही. सगळ्यांना ऐकू जाय, पण ज्यानं आवाज केला त्याला कीर्तन करावं लागेल. एक त्यातला तापड होता. तो म्हणाला महाराज तुम्ही दार उघडता का? आम्ही दार तोडून आत येऊ. एक समोरच झोपला होता दाराच्या. त्याला वाटलं यायनं जर दार लोटलं आणि हे आपल्या अंगावर पूर्ण भांडवली. ते उठलं, समोरचं उठलं, माग जायला गेलं. जाता जाता शेजाऱ्याच्या मांडीवर पाय पडला. तू ओरडल्याच्या नंतर मग म्हणा आता सगळ्यांच्या मनाला शांतता वाटली. आता कीर्तन करावं लागत नाही. आता आपल्या त्यांच्या मनाला शांती वाटली. 9 जणांच्या कसा बसा महाराजने फेटा बांधला, पंचोपती घेतली, अभंग घेतला, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी म्हटलं. आणि महाराज आता काय बोलावं पुढचं. पण नारदाच्या गादीवर उभं राहिल्याच्या नंतर जरी का कीर्तन आलं नाही तरी तर काय ना काही येतेच. मग त्याला एक युक्ती सुचली. त्यानं प्रश्न विचारला तुम्हाला कीर्तन समजते का?
त्यांना प्रश्न विचार त्या महाराजांना प्रश्न विचारला, तुम्हाला कीर्तन समजते का? त्याच्यातले म्हणाले, हो आम्हाला कीर्तन समजते. बरं, तुम्हाला कीर्तन समजते तर माझा सांगून तरी काय फायदा? तुम्हीच कीर्तन करा, तुम्हीच ऐकत बसा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. का 2000 पाकिट? माय मेन कार्यकर्त्यांनी पाकिटवाल्याला डोक्यावर हात ठेवला, गेले रे 2000. सांगितलं काय नाही, प्रश्नाची झालं जय विठ्ठल जय जय विठ्ठल केलं. मग आता ते रूम मध्ये गेले, ते म्हणाले, वा लय मस्त चुना लावून कार्यकर्त्याला. पण आम्हाला काय ते म्हणे, आम्हाला काही याच्यातलं, तुम्हाला काय पाहिजे होतं? 2 टाइमचं जेवण खा, गुलाबजामुन खा, बासुंदी. तुम्हाला 2 टाइमचं जेवण पाहिजे होतं. आता दुसऱ्यानं विचार केला, आपणही असंच करायचं, आपणही पैसे कमवायचे. गेले मग त्या अभंग घेतला, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी झालं, तोच प्रश्न विचारला, तुम्हाला कीर्तन समजते का? यावेळेस हो म्हणायचं तर नाही म्हटलं, आम्हाला कीर्तन समजत नाही. तो म्हणाला, तुम्हाला सांगून तरी काय फायदा? कीर्तन समजत नाही, सांगून तरी काय फायदा? मी बटन काय करू? तुम्ही जा, तुम्ही काय करा, जय विठ्ठल जय विठ्ठल. काढा 2000 पाकिट, दिलं 2000. कार्यकर्त्यांनी डबल हात केला, बापू रे हे तर 4000 नेले, पण कीर्तन काही केलं नाही. आपले कार्यकर्त्याला वाटले 8 दिवस यायचेच कीर्तन चालू देऊ, चला बरं ठीक आहे म्हटले. तिसऱ्या दिवशी दुसऱ्याची सेवा होती, पण कार्यकर्त्यांनी संध्याकाळी मीटिंग ठरवली की महाराजनं जर उद्या प्रश्न विचारला की तुम्हाला कीर्तन समजते का, तर महिलांनी हो म्हणायचं आणि पुरुषांनी नाही म्हणायचं. असं ठरल्याच्या नंतर ठीक आहे, कीर्तनाला सुरुवात झाली. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलं, म्हटलं तुम्हाला कीर्तन समजते का? हो कुणाला हो, कुणाला नाही. मिसळला आवाज, एकत्र झाला. महाराजला काही समजलं नाही. महाराज कन्फ्युज झाला, म्हटलं आता सांगावं तरी काय? पण महाराज त्याच्याहून चॅप्टर होता. महाराज म्हणाला, महिलांना कीर्तन समजतं पण पुरुषांना समजत नाही, तर मग आपापल्या घरी जाऊन आपल्या नवऱ्याला सांगत बसा, जय विठ्ठल जय विजय विठ्ठल. काळा 2000 पाकिट. असं म्हटलं की जे मागचे कार्यकर्ते उठले, असं महाराज आणलं. महाराज धोतर सुटेलो पळाला. मग म्हणून कीर्तन करणं एवढं सोपं नाही. एकदा भजन करा. नामदेवरायांचा अधिकार पहा. नामदेवराय जवळ एवढे देवाजवळ राहायचे. एक वेळचा प्रसंग आहे. नामदेवराय देवाला म्हटले, देवा तुझी किती मजा आहे. सर्व वारकरी माता बहिणी तुझ्या दर्शनाला येतात, तुझी आंघोळ घालतात, दयाने दुधाने तुपाने तुझी आंघोळ घालतात, तुझ्या ओठाला मध लावतात, तुझी लय मजा आहे म्हटले. देव म्हटले, नामदेव आजच का कस काय हा बोलतोच? नामदेवरायांना गर्व नावाची चीज झाली. नामदेवराय म्हटले, देवा या जागेवर मला 1 दिवस उभं कर. देव म्हटले, नामदेव या जागेवर उभं राहणं एवढं सोपं नाही. ते देवाच्या मनातच खेळत होतं. देवाला वाटलं सर नामदेवरायांना 1 दिवस उभं केलं, खाण्याखुणा सांगायचं गरजेचं आहे. म्हणून एक वेळचा प्रसंग आहे. गोनाई मातेनं नामदेवरायला आवाज दिला, ए नाम्या इकडे साज, आता दिवाळी जवळ आली आहे, तू देवाला आंघोळीसाठी घरी बोलवले. प्रमाण चांगलं सुंदर म्हटलं. नामा सण दिवाळीचा आला, नामा राऊडासी आला. देवाला म्हटले, देवा माझी आईनं तुला आंघोळीसाठी घरी बोलवलंय. देव म्हटले, नामदेव हे कसं शक्य रे? आता सर्व वारकरी येणार, काकडा करणार, हे शक्य नाही. नामदेव म्हटले, देव म्हटले की इथं मी जर आंघोळीला गेलो तर इथं कोण उभं राहणार? तेव्हा नामदेवरायला मोका भेटला. नामदेव म्हटले, देवा मी उभा राहतो. देव म्हटले, नामदेव तू उभा राहतोच, पण ऐक या जागेवर उभं राहिल्याच्या
तर 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सरळ पाय, सरळ दृष्टी, कट्टेवर कर, हलवायचं नाही, डुलायचं नाही. प्रमाण सुंदरते ध्यान उभे बेटेवरी कर कटावरी ठेवून या. डोळ्याच्या पापण्या सुद्धा हलवायच्या नाही. सर्व वारकरी माता बहिणी येणार, दयाने दुधाने तुपाने तुझी आंघोळ घालणार, तुझ्या ओठाला मध लावणार, तू जीभ पण बाहेर काढायची नाही. एवढं सगळं सांगितलं. नामदेवराय म्हटले, देवा तुम्ही आता काहीच सांगू नका, हे प्रमाण मला सर्व पाठ आहे. तर म्हणून तर का एका अवतारात देवासोबत नव्हते नामदेवराय, प्रत्येक अवतारात देवासोबत होते. जगद्गुरु तुका अवतार या नामाचा जे जे अवतार झाले तुका याची बरोबर सर्व अवतारात नामदेवराय देवाजवळ होते. सर्व अवतारात. तर मग देव आंघोळीसाठी निघून गेले. आंघोळीसाठी निघून गेले. नंतर आता काकड्याला, आता वास्तव्यात काकड्या करण्यासाठी लोक आले. पण त्या वारकऱ्यामध्ये एक कुचट वारकरी होता. काकड्याला सुरुवात झाली. उठास उठा जागे वारे आ, जागे वारे मातेनं सर्वांना उठवलं. आता पांडुरंगाला उठवायचं आहे. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, दर्शन द्या सकळा. इकडे नामदेवरायांची आंघोळ चालू झाली. गरम पाणी टाकलं. देवाला चटके लागायला सुरुवात झाली. देवाला चटके लागायला सुरुवात झाली. गरम पाणी टाकलं. दयाने दुधाने तुपाने आंघोळ घातली. नामदेवरायांच्या ओठाला मध लावलं आणि मध लावल्याच्या नंतर देवाची गोष्ट विसरले. जीभ बाहेर काढायची नाही. नामदेवरायांनी जसं नामदेवरायांच्या ओठाला मध लावलं तसं नामदेवरायांनी जीभ बाहेर काढली आणि मध ओढून आत ओढून घेतलं. ते एका कुचट वारकऱ्यानं पाहिलं. म्हटले, आज का देव दिसत नाही, आज का देव दिसत नाही मला. मग आता नामदेवरायांच्या तोंडाला थोडासा पेढा लावला. अर्धा पेढा आत, अर्धा पेढा बाहेर. नामदेवराला वाटलं त्याला टेस्ट करून उली उली खात 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 का सबनच खाऊन घेतलं. आणि ते त्या उचट वारकऱ्यानं पाहिलं. मग पाहिल्याच्या नंतर ते म्हणाले, आज का हा देव नाहीच, याचं थांब आता काढूच देव काकडा होऊ दे. मग आता देवाच्या समोर आरतीच्या पहिले देवाच्या समोर उदबत्त्या फिरवल्या. फिरता त्या पुजाऱ्याच्या हातून एक उदबत्ती निसटली आणि नामदेवरायांच्या पायावर गुल पडला. उदबत्तीचा गुल पडला. नामदेवराय ओरडले. हे आवाज कोणालाच गेला नाही, फक्त त्या कुचट वारकऱ्याच्या कानावर गेला. तुम्ही म्हणसान पुजाऱ्याला का नाही गेला? कारण की पुजारी एक निष्ठेचा होता. सर्व एक निष्ठेचे होते. त्याची कुचट वारकरी सोडून त्याच्या कानावर गेला. म्हटले, आता याचं टाळकच फोडू. चालले याच्या दोघांच्या खाना. इकून टाळ दाखवे तर तिकून डोळे दाखवे, इकून डोळे दाखवे तिकून जीभ दाखवे. चालले यांचं खाना. मग आता लय झालं म्हणून उठला आणि निघाला. तसंच काकड्यावर लोक म्हणते, ए थांब थांब, कुठे चालला? पहिले देवाची काकड्याची आरती होते, मग जा दर्शनाला. बरं ठीक आहे. काकडा आरतीला सुरुवात झाली. लाजे गे माये आता आरती झाली. कण निघाला. तिकून नामदेवराय म्हटले, देवा वाचव, देवा वाचव.
देवाला म्हटले, पाहिली का माझी आयुष किती आहे? म्हटले देवा एवढं तू कसं शयन करत रे? आले सर्वांना पांडुरंग परमात्मा दिसू लागले आणि देवानं विटेवरचा नामदेवांच्या हाताला हात धरला आणि विटेवरून खाली ओढलं नामदेवांना आणि स्वयं पांडुरंग परमात्मा विटेवर उभं राहिले. पण आता संत मंडळी सवन नामदेवांना कच्च मडकं म्हणायला लागले. कच्चा अरे नाम्या तू कच्चा आहे, एवढा देवाजवळ राहिला पण तुझा काही फायदा झाला नाही, तू कच्चाच आहे. साधू मंडळी सवन हसायला लागली आणि हसायला लागल्यानंतर नामदेवाला कस तरी वाटलं. नामदेव म्हटले कोण कच्चा आणि कोण पक्का हे ठरवण्यासाठी सर्वजण वाळवंटात आले. सर्व मीटिंग भरवली आणि तिकडून गोरोबा काका आले. सर्व साधू मंडळी बसले, तिकडून गोरोबा काका आले. गोरोबा काका म्हणाले काय चाललंय इथं? काय नाही, कोण पक्कन कोण कच्चा हे ठरवण्यासाठी मीटिंग ठरली. बरं ठीक आहे. गोरोबा काकानं घेतलं डोकटं हातीन जोर रप एका पाठीच्या मागे टाकू लागले. निवृत्तीरायांना नामदेवांना भीती वाटू लागली. हे जर डोकटं माझ्या जर नामदेवांना वाटलं हे जर डोकटं माझ्या डोक्यावर बसलं माझी जाग्यावरच समाधी होईल. हेच आपण लक्षात प्रथम चरण सांगू.